बरोबर या कराव्या गावातील युवा धडाडीचे नेतृत्व शिवसेनेचे मी म्हणेन खऱ्या अर्थानं निर्भीड व्यक्तिमत्व मिलिंददादा भोईर हे देखील उपस्थित त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतो. त्यांच्या समवेत राजेश म्हात्रे उपस्थित आहे. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क आशिष. पहिला चेंडू इथे मात्र हा पिच केला आहे. चेंडून मात्र उसली घेतली नाहीये कारण हा पिच चेंडू महत्त्वाचा. जर का मगासपासून आपण सामने बघताय प्रतीक तांडेल आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय. प्रतीक मगासपासून आपण बघतोय हा पिच चेंडू फ्लाईट घेतोय परंतु या चेंडूवर त्यानं मात्र फ्लाईट दिली नाहीये कारण चेंडू मात्र पाण्यात आदळल्यानंतर थोडासा हलकासा किंचितसा स्किट होतो आणि स्किट झालेला चेंडू हा मात्र बॅटच्या संपर्कात आला नाहीये. तदनंतर मात्र बॅटच्या स्वरूपात मिळाली धाव. एक 360 बॅटचा कडा बिहाइंड द स्टिक्स निलेश म्हात्रे आहेत आणि इथे ह्या आलेला मात्र धाव मिळाली. एक वन मोर ॲडेड विन द टोटल. एक धावसंख्या पोहोचते ती 2 वर. आणि जो गोलंदाज आशिष गोलंदाजीसाठी आलाय त्यांच्यासाठी मात्र खूप चांगली ऑफर आहे. जर का विकेट हॅट्रिक घेतली तर लहूदादा पाटील यांच्या वतीनं रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. ही ऑफर प्रत्येक गोलंदाजासाठी असेल जे गोलंदाज वावला ग्रुपच्या संघाच्या वतीनं गोलंदाजी करतील. जर का विकेट हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 2000 रुपये. धावसंख्या झाली ती 3 ही धावसंख्या जर का बघितलं गेलं तर अतिशय संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कारण एक धडाकेबाज फलंदाज धीरज भोईर आणि त्याच्या समवेत भावेश नाईक या जोडीचा जर का विचार केला तर जबरदस्त पोटेन्शियल कॅलिबर असलेला हा नक्कीच ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. यावेळेला आशिष अराउंड द विकेटने येतो. यावेळेला चेंडू हवेमध्ये खूप चांगलं कनेक्शन झालेलं आहे. इथं मात्र परफेक्ट टायमिंग प्रॉपर कनेक्शन बॉल गोज टुवर्ड्स द मिड विकेट रिजन फॉर फर्स्ट 6 ऑफ दिस मेगा फायनल मॅच. डीजे मास्टर आम्हाला माहीत आहे तुमचं लक्ष आमच्यावर आहे. तुम्हाला संधी हवी आहे एखादं गाणं सादर करण्याची परंतु आम्ही तुम्हाला थांबवतोय कारण पाहुण्यांची उपस्थिती झाली आहे आणि पाहुण्यांचा मात्र खऱ्या अर्थानं उल्लेख होणं हे देखील आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. या वेळेला पहा नजाकत इथे आमच्या दृष्टी आज पडला परंतु हा जाईल चेंडू 1 बाउन्स ओव्हर द डीप लॉंग ऑन आणि फाईन लेगच्या मधून हा चेंडू जातोय सरळ चौकारासाठी 4 फॉलोड बाय 6. 2 चेंडूमध्ये धावा येत आहेत 10 आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5 चेंडूंच्या अखेरीस 13 वर. आमच्या व्यासपीठावर मगाशी उल्लेख झाला अलंकार तांडेल यांचे पिताश्री नेहमीच जे विशेष उपस्थित असतात. या वेळेला इनसाइड आउट. व्हाट अ मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर 360. हा आहे नवी मुंबईचा उद्याचा हा हिरा. याला मात्र मी म्हणेन घडवलंय ते सचिन नाईक आणि धारावी संघानं. काय पैलू पाडलेत पहा. पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो हा खेळाडू नवी मुंबई नाही रायगड नाही पनवेल नाही अगदी त्याही पलीकडे मी म्हणेन प्रत्येक गावागावात हा खेळाडू मात्र मोठमोठ्या स्पर्धा यानं अक्षरशः गाजवल्या आणि ते हाय रेटेड प्रोफाईल प्लेयर्स जेव्हा या मैदानावर खेळ करतात खऱ्या अर्थानं मिस्टर 360 का म्हटलं जातं कारण मैदानाच्या 360 डिग्रीला हा फलंदाज कोणत्याही कोपऱ्यात फलंदाजी करू शकतो. इथे या वेळेला हा चेंडू आउटसाइड लेग स्टिक पंच आमच्याकडे इशारा करतायत हा असेल व्हाईट बॉल आणि नियम क्रमांक 22 हे उल्लंघन होत आहे. 42 रूल्स अँड रेग्युलेशन्स परंतु एका नियमाचं तुम्हाला पालन करावं लागेल. अलंकार तांडेल इथे बॅटचा आवाज कडा लागला होता परंतु पंच आमच्याकडे इशारा करतायत की पंचांकडे आमचं लक्ष असेल. ऑफिशियल पंच आपण पाहताय बॅटचा एज आणि इथे हा चेंडू धाव मिळेल फक्त एक 1 मोर ॲडेड इन द टोटल स्कोर शिफ्टेड टू 21 for the loss of no wicket after 1 over. This is second over in progress Mr. Maxwell. जो गोलंदाजी मार्कवर आलाय नारायण तांडेल अर्थातच नाराबाबा म्हणून आम्ही त्यांना प्रेमाने ओळखतो आणि या संपूर्ण करावे गावामध्ये हे सुपरिचित त्यांच्या हा ज्येष्ठ पुत्र
अलंकार तांडेल क्रिकेटला बराचसा कालखंड त्यांनी दिला आणि जेव्हा जेव्हा अलंकार तांडेल मैदानामध्ये खेळ करत असतो तेव्हा तेव्हा त्यांचे बाबा मात्र नेहमीच मॅच पाहत असतात. यावेळेला मात्र त्याला हा हेलिकॉप्टर उडवायचा होता, उडला नाहीये चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क झाला नाही. पंच आमच्याकडे इशारा करतायत की ही असेल एक्स्ट्राच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात ही मिळेल ही धाव. एक स्ट्राईक इथं रोटेट होते. भावेश वैयक्तिक खेळतोय 2 वर आणि इथे संघाला पोहोचवतोय तब्बल 24 वर. भावेश आणि धीरज असे सलामीचे मुहूर्ताचे पहिले फलंदाज. 2 षटकार 1 चौकाराच्या साह्यानं धीरज अजूनही तग धरून उभा आहे नॉन स्ट्रायकर एंडवर. हा आहे अनुभव अलंकार तांडेल याचा. अलंकार तांडेल जेव्हा जेव्हा मैदानामध्ये खेळ करत असतो तेव्हा तेव्हा एक सायकोलॉजिकल बेनिफिट अर्थातच मानसिक जो आपण खेळ पाहतो, जेव्हा जेव्हा टेंटमध्ये अलंकार असतो मॅच कधीही कोणत्याही क्षणाला फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे असा हाय पोटेन्शियल हाय कॅलिबर खेळाडू करावे गावाची ओळख अलंकार तांडेल ऑन द बॉलिंग मार अराउंड द विकेटनं. यावेळेला पहा चेंडू डीपमध्ये होता, डीपमधनं त्या चेंडूला ड्रॅग करायचा होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात नीटसा येत नाही, कडा घेऊन चेंडू गेला डीप फाईन लेगमध्ये. ज्या पद्धतीनं प्रतीक तांडेल पहा मोठे फटके येत आहेत असं नाहीये की मोठे फटके येत नाहीत, परंतु जेव्हा जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा तेव्हा सिंगलला डबलमध्ये कसं कन्वर्ट करता येईल, डबलला ट्रिपलमध्ये कसं कन्वर्ट करता येईल हे कॉन्सन्ट्रेशन राहिलं आहे धीरज भोईर आणि भावेशाचं. हे यंग जनरेशनचं मॉडर्न क्रिकेट आहे. हे मॉडर्न क्रिकेट तुम्हाला हेच शिकवतं. अगदी मी म्हणेन एका धावेला कन्वर्ट केलं गेलं आणि महत्त्वाचं असं आहे की स्ट्राईक मात्र तो स्वतःकडे कीप करतोय. पुन्हा एकदा ऑन द बॉलिंग मार्क अलंकार तांडेल. ओ हो, क्या बात आहे, क्या बात है. जी विकेट ची अपेक्षा होती करावेसाठी ती विकेट इथं प्राप्त करतोय वावला ग्रुप क्रिकेट संघ करावे. आणि इथे धीरज भोईर याची खेळी संपुष्टात येते. खूप चांगला खेळ धीरजानं सादर केला. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले, 1 चौकार 2 डबल्स आणि 1 सिंगल्सच्या साह्यानं वैयक्तिक त्यानं धावसंख्या काढली ती 21 ही धावसंख्या मी म्हणेन खूप चांगलं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन. एकदा टाल्या या इनिंगसाठी व्हायला पाहिजेत. खूप चांगलं एंटरटेन केलं मिस्टर 360 धीरज भोईर यानं, ज्यांच्याशी आम्ही काल संवाद साधला होता. त्यांनी सांगितलंय आम्ही फक्त आणि फक्त चांगला सराव करतो, मेहनत करतो. मेहनत करा, तुमच्या हिश्श्याचा जो काही प्रमाण आणि परिणाम आहे तो एंड ऑफ द गेम तुम्हाला पाहायला मिळेल जरूर 101%. आणि यावेळेला इथं मात्र पहिलं विकेटचं पतन झाल्यानंतर नवीन फलंदाज जातोय. धावसंख्या एकूण आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 27 वर. जवळजवळ 13.5 च्या सरासरीनं धावपळक इथे मात्र पुढे जाते. आणि हे धावपळक जर का रोखायचं असेल तर इथे आकाश याला मात्र खूप चांगली गोलंदाजी साकारावी लागेल. कनवा या नावानं मात्र हा ओळखला जातो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असतील. पहिला चेंडू भावेश याच्यासाठी हा चेंडू जोरकस लगावला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत खराब थोडंसं फेके आपल्याला पाहायला मिळाले, खराब कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकअप देखील नाहीये. विकी नाखवा हे मात्र थोडंसं का होईना लेझी क्रिकेट ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतं. आउटफील्डवर तुम्हाला सुस्त राहून जमणार नाही, कारण तुम्ही फायनलचा सामना खेळताय. घरचं प्रेक्षक, घरची खेळपट्टी आणि घरचे पाहुणे जर का तुम्ही खराब खेळ करताय तर नक्कीच मात्र मी म्हणेन त्या चुका होऊ नयेत याच्यावर मात्र लक्ष दिलं पाहिजेत. पुन्हा एकदा आकाश ऑन द बॉलिंग मार अराउंड द विकेट. इथे सचिन नाईक पहिला चेंडू फेस करत असताना बॅटचा एज लागलाय. एज लागून चेंडू गेला डीप थर्ड मॅनमध्ये. धीरज मडवी जोपर्यंत चेंडू गॅदर करतील तोपर्यंत मात्र या धावा मिळतील 2. या 2 धावांना पुन्हा एकदा मी म्हणेन थोडीशी का होईना जिथे चूक होते आणि तिथे मात्र मी म्हणेन तुम्हाला मात्र भुर्दंड हा भोगावाच लागेल. प्रत्येक एका चुकीचं महत्त्व मगाशी निलेश म्हात्रे यांना मॅच जिंकून दिली. पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पोलीस दलामध्ये कार्यरत असताना क्रिकेटवर त्याचं प्रेम. एका चेंडूमध्ये 6 धावा हव्या होत्या, त्यांनी 6 धावा काढल्या. यावेळेला चेंडू हवामध्ये इट्स गॉन अप 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 अँड ओव्हर दी क्राऊड फॉर अ 6. आणि इथे येतोय भावेश याच्या बॅटमधनं हा पहिला षटकार. इनिंग नंतर डीजे मास्टर आम्ही तुमच्याकडे नक्की जरूर वळू, परंतु मॅचमध्ये मजा येते कारण इथे ही मॅच हाय व्होल्टेज होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण करावे गावातील हा स्थानिक संघ खेळ करतो आणि स्थानिक संघ खेळ करत असताना इथे यावेळेला वरचढ ठरतोय तो धारावी संघ. धारावी संघाची ओळख तुम्हा सर्वांनाच माहिती असेल. प्रोफेशनल खेळ त्यांच्या माध्यमातून केला जातो.
धीरज भोईर असेल, सचिन नाईक असेल, भावेश नाईक असेल, तदनंतर विकी भोईर असतील. हे सर्व खेळाडू मात्र मोठमोठ्या डे अँड नाईटच्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा अक्षरशः त्यांनी गाजवल्या. यावेळेला इथल्या घरच्या स्थानिक मैदानावर खूप चांगला खेळ साकारतात. पाचवा चेंडू, इथे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती आता मात्र 40 + 1 41. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवर जर का 2 मोठे फटके आले तर कुठेतरी 50च्या आसपास धावा आपल्याला पाहायला मिळतील. आकाश याचा हा मारा, इथे चेंडूनं फ्लाईट घेतली, फ्लाईटनं बीट केलं, डायरेक्ट हिटची संधी नाही, परंतु इथे नॉन स्ट्रायकर एंडवर चेंडू. इथे यावेळेला पंचांचा आमच्याकडे इशारा येतोय की हा असेल व्हाईट बॉल. 1 मोर ॲडेड इन द एक्स्ट्राज, 1 मोर ॲडेड इन द टोटल. आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 43वर 43वर. इथे फिंगर्स रोल केल्यात परंतु लाईन खराब आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. हे दडपण आहे क्रिकेटचं. पुन्हा एकदा पाहुण्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, एक एक प्रोफेशनल व्यावसायिक संघ आहे जो धारावी संघ आहे, ज्यानं मोठमोठ्या स्पर्धा जिंकल्यात, गाजवल्यात. अगदी मी म्हणेन गेले काही 2 ते 3 वर्ष. आणि इथे यावलेला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. आणि एका बाजूला जर का बघितलं गेलं तर करावे गावातील स्थानिक संघ आहे, म्हणूनच की काय कुठेतरी कराव्या गावातील हा संघ आपल्याला मात्र खेळ करत असताना हलकासा किंचितसा बॅकफुटवर जाताना पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज, चान्सेस अँड अपॉर्च्युनिटीज. अपॉर्च्युनिटीज ह्या तुम्हाला घ्यावा लागतील, जर मिळत नसतील तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतील. आणि इथे मात्र एक अपॉर्च्युनिटी निर्माण केली गेली आकाशनं, जो रनआउटच्या स्वरूपात सांघिक स्वरूपात फलंदाज बाद झाला सचिन नाईक. तो बाद झाल्यानंतर विकी भोईर ॲज अ गेम फॉर्मॅलिटी म्हणून नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्याला जाताना पाहायला मिळेल. गेमची फॉर्मॅलिटी का तर गेममधला इनिंगमधला फक्त आणि फक्त एक चेंडू शिल्लक आहे. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 45. जर एखाद दुसरी धाव जर का या चेंडूवर येते तर कुठेतरी 47-48 धावांचा टार्गेट सेट होताना होईल बघायला मिळेल. इथे बॅटचा थोडासा एजचा आवाज आला होता, पंचांकडे आमचं लक्ष असेल, बॅटकट असेल की ही 22 धाव असेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. अगदी मी म्हणेन चपळता निलेश यानं दाखवली. 1 शॉट मीन्स ही धावही नाही आहे, म्हणजे ही धाव नाही आहे, कदाचित बाद झाला. येस, बाद झाला. वी थॉट इट्स अ 1 शॉट. एक धाव मिळेल. स्कोर करेक्शन आमचे गुणलेखक, आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये रौनक जयवंत तांडेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेश म्हात्रे असतील, विशाल मडवी असतील, कैलाश म्हात्रे असतील, सर्वांचं खूप खूप कौतुक. आणि स्कोरर जर का बघितलं गेलं तर स्कोररची खूप मोठी भूमिका राहिली आहे. आमचे समालोचक जर का बघितलं गेलं तर पहिल्या दिवशी आमचे मोठे बंधू अर्थातच ज्यांच्याकडनं आम्ही मार्गदर्शन घेतलं, राकेश तांडेल हे असतील, राकेश दादा त्यांनी देखील खूप चांगलं योगदान या स्पर्धेला दिलं. तदनंतर प्रतीक तांडेल असतील, आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे 3 मेंबर्स या स्पर्धेला मात्र ॲज अ कॉमेंटेटर म्हणून जोडले गेले होते. हर्षदजी मडवी असतील, युवराजजी माले असतील, तदनंतर जर का बघितलं गेलं तर रोहित भोपी. हे 3 चेहरे आपण या 3 दिवसामध्ये ऐकले असतील समालोचक म्हणून. तदनंतर पंचांची भूमिका जर का पाहिली तर आमच्या ऑफिशियल पंच पहिल्या 2 दिवशी जर का बघितलं तर शशी मेहर आणि त्यानंतर गुरुनाथ पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. आणि आजच्या दिवशी प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आज आपण पाहतोय ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे आयोजक जय पवार सर थेट कल्याणहून इथं आज मात्र उपस्थित आहेत. तदनंतर डोंबिवलीहून रमेश म्हात्रे सर आज या स्पर्धेला मात्र आवर्जून उपस्थित राहिले. आणि यथोचित 0 कॉन्ट्रावर्सी 0 टॉलरन्स अशी ही स्पर्धा मात्र खऱ्या अर्थानं संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण थोडीशी विश्रांती घेऊया आणि जाऊया थेट संगीत सादर करतील आपल्यासमोर DJ टकोबा अँड साऊंड सर्व्हिसेस प्रोप्रायटर रवींद्र म्हात्रे यांचा हा सेटअप आपल्याला पाहायला मिळतोय. सैराट तुमच्यासमोर एखादं पारंपरिक गीत घेऊन येतील.
आई मी येतय ग कारले डोंगराला. ही रचना आपण ऐकताय, हे संगीतमय केलंय, हे गीत ज्यानं लिहिलंय आपल्या गावातील सुपुत्र दीपक मडवी आणि त्यांच्या समवेत सोनाली सोनावणे यांच्या संयुक्त संगीत केलेलं गायलेलं हे गीत. हे संपूर्ण काही मागचा 1 वर्ष आणि त्याच्या पलीकडे जर का कालखंड बघितला तर संपूर्ण हे गाणं गाजते वाजते रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील हे गाणं संपूर्णपणे सादर केलं गेलं. आणि या गायकाचं मात्र खूप सारं कौतुक होते, कारण आम्हाला अभिमान आहे हा करावे गावातील आपला भूमिपुत्र सुपुत्र करावकर दीपक मडवी यांची ही रचना. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा विकी भोईर. पहिला चेंडू बॅटचा एज आणि चेंडू गेलाय सरळ डीप. थर्ड मॅन मध्ये सचिन नाईक तिथे तैनात होता. ज्या गतीनं हा चेंडू फेकतोय अगदी मी म्हणेन जरी स्टेअर केला तरी देखील चेंडू नक्कीच सीमारेषा पार जाऊ शकतो. आणि जर का षटकार 3 लागोपाठ लगावले तर लहूदादा पाटील यांच्या वतीनं रोख रक्कम 2000 रुपये. ही स्पर्धा एकमेकांसोबत झुंज देण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. एकमेकांसोबत खऱ्या अर्थानं जर का बघितलं गेलं तर अथक परिश्रम ज्यानं घेतले ते आमचे आयोजक. तदनंतर ही स्पर्धा आयोजित केली गेली आणि या स्पर्धेचं यशस्वी संपन्न होत असताना आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पोहोचतोय. पुन्हा एकदा या आमच्या व्यासपीठावर लाईट्स ऑन झालेत. शुभंकर होती कल्याणम आरोग्यम धनसंपदा असं आपण पहिल्यांदाच प्रतिवाचन केलं होतं सकाळच्या सत्रामध्ये. तदनंतर जर का बघितलं गेलं तर श्री गणरायाला स्मरून एकविरेला वंदन करून आपण ही स्पर्धेला सुरुवात केली होती. आणि यथोचित क्या बात है दॅट इज ट्रेडमार्क शॉट ऑफ अलंकार नारायण तांडेल. दॅट इज मॅग्निफिसेंट, glorious, tremendous, attractive, charming, big and beautiful by Mr. अलंकार तांडेल. काय चेंडू सजवला पहा. बॅटचा एज लागला परंतु गती, ज्या गतीनं हा चेंडू आला होता त्याच गतीनं हा चेंडू सरळ डिस्पॅच केला. पुन्हा एकदा तयार अलंकार. बॅटचा फेस लवकरच जोपर्यंत बॅट फिरवेल तोपर्यंत चेंडू पॉपिंग क्रीज क्रॉस करून गेला होता. पहा काय गती असेल. आमचे पाहुणे देखील डोळ्यात तेल घालून पाहतायत की काय. जर का आपल्याकडे स्पीडोमीटर असता तर आज याची आपण गती आहे ती गती नक्कीच मोजली असती. हा खेळाडू नवी मुंबई नाही त्या पलीकडे संपूर्ण महाराष्ट्र, त्या पलीकडे मी म्हणेन भारताबाहेर देखील जाऊन खेळलाय आणि खूप चांगलं प्रदर्शन त्यानं केलंय. म्हणून एक हाय रेटेड प्लेयर जेव्हा तुमच्या घरच्या मैदानावर खेळ करत असतो त्याच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं असतं. न्यू यंग जनरेशननं मात्र त्याच्याकडे बघून फिटनेस असेल, त्याच्याकडची गती, त्याच्याकडचा स्टान्स आणि त्याच्याकडची हायम ॲक्शन जी आहे ती सर्व काही मात्र बरंचसं असं शिकण्यासारखं आहे. हे सर्व जर का आपण नक्कीच फॉलोअप ठेवलं तर खऱ्या अर्थानं मी म्हणेन तुम्हाला देखील अशा प्रकारे स्वतःला क्रिकेटमध्ये डेव्हलप करता येईल. नवीन गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आल्या त्या फक्त 9. जी सरासरी हवी होती ती सरासरीच्या कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 चेंडूमध्ये. आता मात्र धावा हव्या आहेत त्या 38. अलंकार तांडेल. आता मात्र बराच कालावधीनंतर रवींद्र मात्रे, रमेश तांडेल, माझा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर हा षटकार पुन्हा एकदा पहा. शहा आहे सन ऑफ सॉइल, भूमिपुत्र, करावे गावचा सुपुत्र अलंकार तांडेल. ह्या वेळेला मात्र जलद गतीचा हा चेंडू सरळ सोडून दिलाय. पंच आमच्याकडे इशारा करतायत नियमांचं होते उल्लंघन. धाव मिळेल प्रतिस्पर्धी संघाला 1. 1 more added in the extras, 1 more added in the total score shifted to 16. 1-6 एकावर 6. 16 for the loss of no wickets after 1 over. This is second over in progress. हो, जे बॅट स्विंग चांगली होती परंतु चेंडू बॅटच्या रेंजमध्ये येत नाहीये. अगदी खालच्या पट्ट्याला लागून फसला जातोय. धाव मिळाली 1. स्ट्राईक इथं रोटेड होते आणि निलेश म्हात्रे ज्यांना मागचा सामना गाजवला आणि मॅचचा हिरो तो होता त्याच्या चेहऱ्यावर स्मित हस्य पाहायला मिळते. कारण
पोलीस दलामध्ये त्या सेवेमध्ये कार्यरत असताना त्यांनी महत्त्वाचा वेळ या स्पर्धेला दिला आहे. यावेळेला मात्र अक्रॉस द लाईन चेंडू मात्र ड्रॅग पुल करायचा होता, हुक करायचा होता. चेंडू आणि चेंडू मात्र टायमिंग चुकलं गेलं. चेंडू बॅटच्या वरच्या पट्ट्याला लागतोय. धाव मिळाली फक्त एक. दुसऱ्या धावेचा अयशस्वी प्रयत्न ज्याला म्हणता येईल. पुन्हा एकदा एक धाव मिळते. धावा पोहोचतात त्या 17वर. एकूण धावसंख्या अजूनही जिंकण्यासाठी 18वर पोहोचते आणि धावा मात्र जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 10 चेंडू 9 चेंडू आणि 29 धावा. 9 चेंडू 29 धावा या 3 चेंडूवर जर का एखाद दुसरा मोठा फटका येतोय तर मात्र शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 18 ते 20 या धावा चेसेबल आहेत. अशक्य असं नाहीये. देर इज नथिंग इम्पॉसिबल इन द गेम ऑफ क्रिकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू मिस करतोय. पुन्हा एकदा यष्टिरक्षक मिस करतोय. बिहाइंड द स्टिक्स लॉंग स्टॉपमध्ये शतरक्षक विकी भोईर जोपर्यंत सिद्धेश आहे. सिद्धेश जोपर्यंत चेंडू ग्रिप करतायत थ्रो करतील तोपर्यंत बायच्या स्वरूपात ही धाव मिळेल. पुन्हा एकदा या एकच धाव मिळते आणि एका धावण संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 18वर 19वर. 8 चेंडू 28 धावांची गरज आहे. 8 balls to go 28 to win. आणि इथे आमच्या व्यासपीठाच्या समोर खऱ्या अर्थानं नमेश तांडेल आणि रवींद्र म्हात्रे उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया कारण त्यांच्या विचारातून ही संकल्पना साकारण्यात आली. इथे हा वाईट बॉल असेल. 1 more added once more time in the extras 1 in the total आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20वर. अजूनही 8 चेंडू 27 धावांची गरज आहे. 3 ते 4 पावलांचा धीरज याचा रनअप. परंतु इथे स्विंग होतोय चेंडू. पुन्हा एकदा फ्लाईट घेतोय. फ्लायटेड डिलिव्हरी नेहमीच धीरज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तर विशिष्ट प्रकारचा एक कोन एक अँगल हा क्रिएट केला जातोय. जेव्हा जेव्हा डावखुरे हाताचे गोलंदाज मैदानावर गोलंदाजी करत असतात तेव्हा तेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजांना हे डोकेदुखी ठरते. इथे पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे. पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडू फुलेमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळालं. डॉटबॉलची इथे सांगत होते षटक इथं संपते आणि उर्वरित अंतिमच्या 6 चेंडूंचा खेळ इथं बाकी आणि 6 चेंडूमध्ये धावा तुम्हाला करायच्या आहेत त्या 27. म्हणजेच थोडंसं कठीण आहे परंतु संघर्ष हा करावाच लागेल. नाव आहे टीमचं वावला ग्रुप करावा. इथे धावा करायच्या आहेत ते 6 चेंडू 27. समोर आहे ग्लेन मॅक्सवेल आणि ग्लेन मॅक्सवेलला ही आता मात्र आफ्टर लॉंग टाइम हिरो बनण्याची संधी आहे. 6 चेंडू 27 धावा. सचिन नाईक ऑन द बॉलिंग मार्क. अलंकार तांडेल याच्यासाठी हा चेंडू. पुन्हा एकदा टायमिंग चुकलंय. जोपर्यंत चेंडू बॅटवर आदळलाय तोपर्यंत मात्र बॅटचा फेस बंद झाला होता म्हणूनच चेंडू मिस टाईम झाला. चेंडू अडवला गेलाय. फॉलोथ्रूमध्ये धाव मिळाली फक्त एक. एका धाव्यानं फारसं अंतर पडणार नाहीये. अजूनही 5 चेंडू आणि 26 धावा. समोर आहे निलेश पांडुरंग म्हात्रे. या वेळेला चेंडू हवेमध्ये. विकी भोईर जोपर्यंत चेंडूवर पोहोचतील तोपर्यंत चेंडू लँड होतोय नो मॅन्स रिजन मध्ये. या धावा मिळतील 2 आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपले ते 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावा होत्या. 2 चेंडूमध्ये 3 धावा आल्या. 4 चेंडूमध्ये 24 म्हणजे प्रति चेंडू मागे एक षटकार हा ठोकावाच लागेल. इथे या वेळेला चेंडू हवेमध्ये गरगर 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 फिरला. इथे या वेळेला मात्र धीरज भोईर हा मला वाटतं क्षेत्ररक्षक उमेश म्हात्रे आहे. अगदी 30 टी-शर्ट परिधान केले. आम्हाला थोडासा भास झाला धीरज आहे की काय. उमेश म्हात्रे हा झेल पकडतो आणि इथे मात्र निलेश हा बाद होतोय आणि इथे मात्र संघ अडचणीमध्ये सापडलाय तो करावे संघ. मी यानंतर विनंती करेन आमचे आयोजक रवींद्र म्हात्रे, नमेश तांडेल आणि संपूर्ण वावळा ग्रुप आणि क्रिकेट संघ आपण आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचे. त्यानंतर लगेचच आमच्या पाहुण्यांचा शुभ सन्मान सोहळा होईल. त्यानंतर मात्र बक्षीस वितरण सोहळा होईल. कोण असेल मॅन ऑफ द मॅच या फायनलच्या मॅचचा? कारण फायनलच्या मॅन ऑफ द मॅचसाठी आमचे मित्र केतन शेलार मयूरी स्पोर्ट्सचे मालक त्यांच्या वतीनं मात्र या फायनलच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचसाठी एक टी-शर्ट एक ब्रँडेड टी-शर्ट आम्ही नक्कीच आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केले ते केतन शेलार ती आम्ही सुपूर्त करणार आहोत. आणि तत्पूर्वी मात्र सामन्याचं चित्र इथे पूर्णपणे पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय तो गादवी दारावे संघ मच्छिंद्र स्मृती ज्यांच्या नावाने बराच कालखंड हा खेळ करतायत. मच्छिंद्र स्मृती यांचं कालच्या दिवसामध्ये द्वितीय स्मरण वर्ष होतं. तदनंतर जर का बघितलं गेलं तर इथे गावदेवी दारावे या नावानं खेळ करत असताना इथे अफलातून इथे परफॉर्मन्स करतायत आणि विजयाकडे हळूहळू मार्गक्रमण करताना पाहायला मिळतील. अंतिमचा मला वाटतंय एक चेंडूचा खेळ बाकी असल्याने एका चेंडूमध्ये जवळजवळ 20+ धावा तुम्हाला काढायच्या आहेत आणि हा आहे फरक प्रोफेशनल खेळाडू आणि स्थानिक खेळाडू. परंतु आयोजकांना मी धन्यवाद देईन, आयोजकांचं कौतुक करेन कारण
त्यांनी स्थानिक 8 संघांना इथे प्राधान्य दिलं आणि 8 संघांनी एकमेकांसोबत खेळ करून वावला ग्रुप संघ हा त्यावर श्रेयस ठरला आणि त्या 8 संघांमध्ये टॉप लेवलला त्यानं स्वतःला क्वालिफाय केलं. जरी तो हारला असेल तरी देखील बेंडकल संघाच्या विरुद्ध त्यांनी जो खेळ केला त्या खेळासाठी मात्र हॅट्स ऑफ असतील आणि वावला ग्रुप संघ इथे मात्र पराभूत होते. पराभव त्यांना पत्करावा लागतोय आणि प्रतिस्पर्धी सचिन नाईक, विकी भोईर, धीरज भोईर, सिद्धेश यांनी लीड केलेला हा संघ